गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग साहेब. झाला का तुमचा नाश्ता वगैरे? कशी आहे तब्येत वगैरे तुमची? साहेब काय सांगू तुम्हाला. हे बघा, रात्री झोपायला गेले तर आमचा बॅड सरा तुटला. हे बघा, गरीब परिस्थितीमध्ये इतके प्रॉब्लेम येतात ना की काय सांगू तुम्हाला. हे बघा, असा तुटला आहे ना तर रात्रभर सगळे जागे, झोपायला का बटसाला भेटला नाही. कसं झोपणार तुम्हीच बघा. सर्व तुटून गेला हा बेड. इतकी परिस्थिती गंभीर आहे ना, काय सांगू तुम्हाला. हे बघा, हा कपाटसुद्धा असा खराब झालेला आहे. हा बघा, खालून सगळं तुटलेलं आहे. पलंग मलाच कडी उघडता येत नाही कपाटाची. पूर्ण खराब झालेला आहे हा सुद्धा कपाट. बघा, हा बघा, पूर्ण खराब झालेला आहे. कसा बसा ह्याला लावून टाकलेला आहे, परंतु हा ना पूर्ण खराब झालेला आहे कपाट. माझ्या हा बोटं दुखतात त्याच्यामुळे उघडायला जमत नाही आहे मला. हे पूर्ण बोटं आहेत ना म्हणजे सुजलेली आहेत, त्याच्यामुळे कपाट उघडायला होत नाही. हे बघा, असं खालून खराब झालेला आहे हा कपाट आणि उघडला तर लागतच नाही हा कपाट. असं झालेला आहे हा, उघडला की लागतच नाही कपाट. हा कसा बसा लावलेला आहे भेडीने. काय करणार, असा पसारा राहतो घरामध्ये ना, बघून मला स्वतःलाच बरं वाटत नाही. बघा, असे कपडे ठेवायला लागतात आम्हाला. ह्याच्यात प्रिन्सचे कपडे आहेत, प्रिन्सच्या पप्पाचे कपडे आहेत, ही त्याची शाळेची बॅग आहे. हे बघा, आम्ही अशी कपडे लावतो बघा, अशा रशीवरती वगैरे इकडे तिकडे. काय करणार, घरच बांधून देत नाही आहे. नवी शिकून तो वकील झालेला आहे, त्याला असं वाटतं आमच्यासारखं कोणच नाही, आमचं बोलणारं कोणच नाही. त्याच्यामुळे काय करणार, हे घरसुद्धा कधीही पडू शकतो आणि गरिबांना कोण हेल्पसुद्धा करत नाही आहे. कोणाला सांगू मी काय, तेच काय कळत नाही आहे. बघा, घराला अशा चिरा बिरा पडलेल्या आहेत. मला धाबा लावायला पैसे नाही आहेत, वरून एवढे प्रॉब्लेम येतात ना, मला चालायला होत नाही आहे. माझ्या हात वगैरे दुखतात, म्हणून मला व्हिडिओसुद्धा काढायला जमत नाही आहे. हे सोडा पकड. अशा घराला चिरा वगैरे पडलेल्या आहेत या सगळ्या. हे घर कधीही असं पडू शकतं. बघा, असं घराला चिरा वगैरे आमच्या पडलेल्या आहेत. आमचं घर पडू शकतो. हे आमचं छोटंसं बाथरूम आहे. हे असे सपोर्टिंगला आम्ही ना लाकडं वगैरे लावलेले आहेत. बघा, आम्ही पिण्याचं पाणी वगैरे इथे ठेवतो ना, कुत्रे वगैरे पितात म्हणून. आता कुत्र्यांना तर हात नाही आहे, त्याच्यामुळे कावळे कुत्रे वगैरे येतात इथे पाणी प्यायला. आम्ही ठेवून दिलेले आहे. वरून त्यांचा प्रॉब्लेम आहे, तिकडं सर्व पाणी त्या लादीवर वगैरे पडतं. त्यांची बोरिंग असून सुद्धा आमच्या बोरिंगवर येतात ते लोक कधी कधी टॉर्चर करायलासाठी. ही त्यांची बोरिंग, ही आमची बोरिंग. असं आमचा प्रिन्स वडापाव खात आहे. हा कार्टून लावलेला आहे त्याने. अशा आम्ही पाणी खराब येतं त्याच्यामुळे आम्ही बिस्लरी घेऊन ठेवले. बहिणींनी लाकडं विकतो, लोकांची 2 कामं करतो आम्ही, त्याच्यामुळे इकडनं तिकडं पैसे करून आपल्याला लागतं सोयीसाठी तर आणावं लागतं. साहेब काय करणार. वरून आमचं घर असं पडायला आलेलं आहे की कोणाला या गरीब पोरींची दया येतच नाही आहे. आज आईवडील असते ना तर असे दिवस नसले आमचे, आम्ही सुद्धा चांगल्या घरातच असते. कोणाला गरिबांची दया येतच नाही आहे, काय करणार. त्यामुळे व्हिडिओ काढायला जमत नाही आहे. माझे हात वगैरे एवढे दुखतात नाही बघा, पाय वगैरे माझ्या सुचतात. काय त्या बाजूवाल्याने केलं आहे ना जादू, काय कळत नाही. बघा कशी चालते मला स्वतःलाच माहीत आहे. बघा, ही माझी बोटं वगैरे ना दुखतात खूप गोळ्या औषधं खाऊन सुद्धा ना दुखतात. काहीच काम करायला होत नाही आहे. आज बहीण बेड आणायला गेलेली आहे. लोकांकडनं पैसे काढून काढून आम्ही कर्जबाजारी होत चाललेले आहेत.
साहेब जे कोणी आहेत मला प्लीज हेल्प करा. एवढ्या वर्ष व्हिडिओ काढून सुद्धा कोणालाही देत नाही आहे. मी एवढी पैसेवाली नाही आहे की चांगले शूट वगैरे करावे म्हणून, पण मला कोणी हेल्प करतच नाही आहे. कोणी मित्र मैत्रीण आहेच नाही आहे. गरीब मुलीचं कोण असू शकतं मित्र मैत्रीण. मी एकटीच असते. बहीण कामात जाते, त्यांना जमत नाही मोबाईल वगैरे पकडायला. कपाट पण ना तुटलं आहे, त्याच्यामुळे सर्व कपाटातलं वस्तू इथं आणून ठेवलेले आहेत. ब्लँकेट वगैरे हे बघा, असे कपडे वगैरे ठेवलेले आहेत. साहेब जे कोणी आहेत प्लीज मला हेल्प करा. जे कोणी आहेत मला प्लीज हेल्प करा. कसा वाटतो हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि चिकन ठरलेलं आहे, हे गॅसवर कोणाला जेवायला यायचं असेल तर येऊ शकता. हे बघा चिकन शिजतोय. हे अजून भारती बनवून गेलेली आहे पलंगाची सोय करायला, कारण झोपायला भेटायला पाहिजे ना, त्याच्यामुळे ती नवीन पलंग आणायला गेलेली आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तर बाय. हा कृतेश आलेला आहे, प्रिन्सचा मित्र. बाय 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 कृतेश बाय. ए तुझ्या तोंडाला दाखव काय झालंय. हे बघा फटाका लागलेला ना त्याच्या, हे सर्व जळालेलं आहे बिचारा पोराच्या. फटाका सगळा तोंडावरती पडला त्याच्या. सुटली बॉम्ब. काय फुटलं. सुटली बॉम्ब. अरे बापरे, असं कर गाल असं कर. हे बघा किती भाजलेलं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तर बाय बाय.